नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2023मध्ये मेगा भरती संदर्भात विविध विभागाच्या जाहिराती येणार आहेत. त्यापैकी मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत झडपी विभागाच्या अंतर्गत ग्रामसेवक या पदासाठी सुद्धा जाहिरात येणार आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी सेवक या पदासाठी सुद्धा जाहिरात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक आणि कृषी सेवक या पदासाठी जो तांत्रिक घटक आहे, ग्रामसेवकसाठी एकूण 40 प्रश्न असणार आहेत तांत्रिक घटकामध्ये. त्यामध्ये कृषीचा घटक असणार आहे. त्यानंतर कृषी सेवक या पदासाठी 120 प्रश्नासाठी तांत्रिक घटक असणार आहेत. त्यामध्ये कृषीवरचे प्रश्न तुम्हाला 120 विचारले जातात. मित्रांनो, त्याच प्रश्नाची म्हणजे तांत्रिक घटकाची किंवा कृषीविषयक घटकाची तुम्ही ग्रामसेवक पदासाठी, त्यानंतर कृषी सेवक या पदासाठी कशा पद्धतीनं परिपूर्ण तयारी करणार याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केली आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच अपडेट तुम्हाला ठिकाणी येतील. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की सर नेमकं तांत्रिक घटकासाठी कोणते बुक रेफर करावे ते सुद्धा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर एक बुक लिस्ट आपण सुद्धा तयार केली आहे. त्या बुक लिस्टचा तुम्ही वापर करून पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. मित्रांनो, ग्रामसेवक पदासाठी जी काही जाहिरात येणार आहे ती जाहिरात 1 ते 7 फेब्रुवारीच्या दरम्यान येऊ शकते. तशा प्रकारचा कालबद्ध कार्यक्रम आकृतीबंध जाहीर केलेला आहे. त्यानंतर कृषी सेवक या पदाची जाहिरात जानेवारीच्या दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकते. कृषी सेवक पदासाठी सिलेबस काय असणार आहे, त्यानंतर ग्रामसेवक पदासाठी सिलेबस काय असणार आहे यावर आपण यापूर्वी व्हिडिओ अपलोड केले, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर ग्रामसेवक भरतीसाठी स्पेशल टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, ग्रामसेवक भरतीसाठी असेल किंवा कृषी सेवक या घटकासाठी तुम्हाला कृषी घटकमध्ये कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे. तर पहिला टॉपिक पहा, भारताची कृषी स्थिती काय आहे, त्यानंतर कृषी क्षेत्राचे महत्त्व, भारतातील कृषी उत्पन्न, भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणजे जे प्रमुख पिके उत्पादक आहेत ते राज्य तुम्हाला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राची कृषी स्थिती, महाराष्ट्राची कृषी सांख्यिकी, महाराष्ट्राची कृषी स्थिती हे सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील जमिनीचा वापर आणि जमिनीचे जे काही महाराष्ट्रामध्ये प्रकार आहेत या ठिकाणी पाहू शकता की मित्रांनो, विदर्भामध्ये जमिनीचा प्रकार कोणता आहे, मराठवाड्यामध्ये प्रकार कोणता आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधली जमीन कोणती आहे, त्या विभागामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात त्यानुसार सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर कृषी विकासाच्या कोणकोणत्या योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, त्यानंतर केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत त्याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासंदर्भाची काही योजना आहेत त्या योजना तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. कृषी विकासाच्या योजना आणि महाराष्ट्रातल्या जे काही प्रमुख योजना आहेत त्या सर्व योजना तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कृषी कामे व पेरणीपूर्व जी काही मशागत आहे. आता कृषीमधली जी काही कोणकोणती कामं आहेत, जर तुम्ही ग्रामीण भागामधून असाल तर तुम्हाला कृषी कामाविषयी सविस्तर किंवा अधिक तशा प्रकारचा अभ्यास करणं गरजेचं नाही. तुम्हाला इझिली क्वेश्चन येऊन जातील. तरी पण कृषीविषयक जी काही कामे आहेत ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. पेरणीपूर्व मशागत, कोणत्या पिकासाठी पेरणीपूर्व मशागत कधी केली जाते, ज्वारीचं पीक कधी पेरलं जाते, कोणत्या हंगामामध्ये ज्वारीचं पीक घेतले जाते, त्यानंतर कडधान्याचे पीक कधी घेतले जाते, पेरणीपूर्व मशागत तसे त्या पिकांना कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. फळबाग लागवड कशा पद्धतीने तुम्हाला करणं गरजेचं आहे. फळबाग लागवड करण्यासाठी पेरणीपूर्व मशागत कशा पद्धतीने करावी लागते. त्यानंतर जे काही नगदी पिकं आहेत त्या नगदी पिकाची फळबाग, त्यानंतर नगदी पिकं येतं त्या नगदी पिकाचं तुम्हाला लागवड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पाहू शकता की पीक पद्धती, जी काही पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. कृषी व्यवस्था असेल, पिकाचे जे काही प्रकार आहेत ते सर्व तुम्हाला प्रकार पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, भारताचे कृषी हवामान विभाग कोणकोणते आहे ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतातील प्रमुख पिके कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला पिकं पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मृदा, त्यानंतर बियाणे, खते, जलसंपदा, जलसिंचन या सर्व बाबीचा किंवा या सर्व घटकाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. 14 एप्रिलच्या नंतर तुमची ग्रामसेवकची परीक्षा होणार आहे. वेळ आहे तर तुम्ही आत्ताच स्टडी प्लॅननुसार तुमचा अभ्यास करा. जे काही
बुक्स आहेत ते बुक्स तुम्ही रेफर करा. आपले काही नोट्स आहेत ते तुम्ही नोट्स परचेस करून तुम्ही तशा प्रकारे अभ्यास करू शकता. आणि या घटकानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्हाला 40 क्वेश्चनपैकी जवळपास तुम्हाला या ठिकाणी 35 ते 40 मार्क्स तुमचे या ठिकाणी बरोबर येतील. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की कडधान्य पिके, गळिताची नगदी पिके, त्यानंतर मसाला पिची जी काही पिके आहे ते सर्व पिकाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मळा पिके, चारा पिके, तृणधान्य पिके, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, त्यानंतर उद्यान विज्ञान, कृषी विस्तार, कृषी पिके, त्यानंतर कृषी मूल्यनीती या सर्व घटकाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो भाजीपाला लागवड, कृषी विषयक संस्था जे आहे त्याच्या संस्थाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये कृषी विषयक जे काही संस्था आहेत त्या संस्थेवर सुद्धा प्रश्न विचारला आहे. सिंचन, व्यापारी पिके, नगदी पिके, जे नवीन नवीन तंत्रज्ञान ॲग्रीमध्ये उपलब्ध होत आहेत किंवा येत आहेत किंवा नवीन नवीन शोध लागले आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ॲग्री टेक्नॉलॉजीवर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे जे काही महत्त्वपूर्ण घटक होते ते सर्व घटकाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणकोणती पुस्तकं रेफर करणार, म्हणजे तांत्रिक घटकाचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्ही कोणकोणते पुस्तक रेफर करणार, तर या ठिकाणी मी तुम्हाला पुस्तकाची नावं सांगणार आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण 4126 प्रश्नाचा एक प्रश्नसंच तयार केला आहे. 309 पेजेसची एक PDF आहे. ती PDF तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे. 4126 प्रश्नाचा वन लाईनर क्वेश्चन आणि काही MCQ टाईप तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. हे तर तुम्हाला प्रश्नसंचाची जर PDF पाहिजे असेल तर ₹98 तुम्हाला फक्त पे करायचे आहेत. 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि ही जी काही प्रश्नसंचाची PDF आहे ती PDF तुम्ही परचेस करू शकता. तांत्रिक घटकासाठी तुम्हाला अधिकचा प्रश्नसंच सराव होण्यासाठी 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि 4126 प्रश्नसंचाची PDF तुम्ही व्हॉट्सअपमध्ये उपलब्ध करून घेऊ शकता आणि ते तुम्हाला अधिकचा सराव आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवल्यानंतर या 4126 प्रश्नामधून बऱ्यापैकी तुमचे प्रश्न येतील आणि 100% तुमची तयारी होईल. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पुस्तक आहे. दुसरं पुस्तक या ठिकाणी मी तुम्हाला सुचवत आहे. कृषीशास्त्र आणि कृषी विकास, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. याचा परिपूर्ण तुम्ही अभ्यास करा. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 2 पुस्तक जर रेफर केले म्हणजे हा 4126 प्रश्नाचा जर प्रश्नसंच तुम्ही पाठ केला, त्यानंतर कृषीशास्त्र आणि कृषी विकास रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जर तुम्ही तोंडपाठ केलं तर तुमची परिपूर्ण तयारी ग्रामसेवक पदासाठी 40 प्रश्नासाठी होणार आहे. अधिकचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरं पुस्तकसुद्धा एक रेफर करू शकता. के सागर प्रकाशनचं ते पुस्तक आहे ते तुम्ही पुस्तक घेऊ शकता. सर्वप्रथम तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तोंडपाठ करा. त्यानंतर 4126 प्रश्नाचा जो प्रश्नसंच आहे आपला तो तुम्ही तोंडपाठ करा. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही के सागरचं सुद्धा पुस्तक रेफर करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तांत्रिक प्रश्नासाठी किंवा कृषी घटकसाठी अशा प्रकारे तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स येतील. अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला ठिकाणी येतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.